नमस्कार सर्वांना। तर आज मी तुम्हा सर्वांना माझं छोटंसं घर कसं आहे ते दाखवणार आहे। मग चला तर घर पाहायला सुरुवात करूया। तर हे पहा, हा आहे मेन दरवाजा, म्हणजे हॉलच्या तिथूनच एंट्री होते। आणि पहिल्यांदा आलेल्याच इथं हॉलमध्येच असं मस्त मंदिर आहे। त्यानंतर इथं असं घड्याळ आहे आणि त्याच्या शेजारीच असं मोरचं हे थोडंसं घेतलेलं आहे बरं का। हे माझ्या मिस्टरांना खूप आवडलं होतं। आणि तसंच त्यानंतर असा सोफा आहे। आणि सोफा पण ना असं इलाकारामध्येच मला पण आणि यांना पण बनवायचा होता। जसा आम्हाला पाहिजे होता अगदी तसाच एकदम मनासारखा सोफा आम्ही बनवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि त्यानंतर इथं हरिण आहे बघा, आणि या साईडला मोर आहे, त्याच्या अपोजिट साईडला हरिण आहे। आणि याच्यामध्ये लाईट वगैरे लागते बरं का। आणि हे आहे बघा टीव्ही बसलं फर्निचर जे आहे ते आम्ही असं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का। अशा पद्धतीने हे टीव्हीचं फर्निचर आम्ही केलेलं आहे। त्यानंतर अशी आहे POP फॅनसुद्धा इथं या साईडचं असे 2 आहेत, मॅचिंगचेच आम्ही घेतलेले आहेत। आणि हा मधला आहे बघा झुमर। हा व्हिडिओ ना मी संध्याकाळचा काढते, त्यामुळे एवढा काय फ्रेश येत नाही आहे। मी दिवसा काढायला हवा होता, पण म्हटलं चला येईल तसं येईल, आपण काढून घ्यावा। आणि त्यानंतर इथून आहे बघा किचनची एंट्री, हे आहे बाथरूम। आणि असंच इथं आहे फिल्टर। आणि इथं तर खरं आम्ही मंदिरासाठी जागा केला होता, पण कसं आपण किचनमध्ये नॉनव्हेज वगैरे करतो, त्यामुळे इथं मशीन ठेवलेली आहे। फिल्टरच्याच खाली मंदिर पण छान वाटलं नसतं, त्यामुळे इथं मशीन ॲडजस्ट झालेली आहे। तर हे पहा, असं आहे किचन। आणि फर्निचरमध्ये आम्ही 2 कलर वापरलेले आहेत, एक व्हाईट कलर आणि एक रेड कलर। तर इथं गॅसवरती थोडंसं पसारा वगैरे पडलेला आहे, हात आपला राहतोच कितीही आवरा। आणि इथं खाली मी तेलाचे तुपाचे डबे वगैरे ठेवलेले आहेत। आणि इथं थोडंसं चम्मच ग्लास ठेवलेले आहेत, इथं ट्रे ठेवलेला आहे। आणि इथं थोडंफार केळी वगैरे फळं वगैरे ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि इथं आहे ठेवलेली कांद्याची जाळी। आणि इथं टोपलं आहे बरं का भाकरीचं, तर मला आवडतं त्यामुळे मी टोपलंच यूज करते भाकरीसाठी। आणि हे आहे डबे वगैरे ठेवलेले मांडणी। तर हे पहा, बाहेरून सगळे डबे दिसत आहेत, काचेच्या भरण्या आहेत, त्यामुळे कशात काय ठेवले ते सुद्धा लगेच पटकन लक्षात येतं। आणि या साईडला ठेवलेले आहेत कप, तर कपसुद्धा बाहेरनंच दिसत आहेत, बघू शकता तुम्ही। आणि इथं वरती आहेत बघा पोटमाळे, जे सामान लागत नाही ना मला ते मी इथं वरती ठेवून देते। आणि त्यानंतर इथं सुद्धा असं बघा POP केलेलं आहे, फॅन पण आहे, कधी तर चालू करते मी। तर हे पहा, असं ह्या पद्धतीने आहे माझं किचन। आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मी खूप गडबडीत हा व्हिडिओ काढलेला आहे। आणि ह्या बाथरूमच्या वरती असं थोडीफार डिझाईन केलेली आहे। आणि त्यानंतर इथं आहे बघा बेसिंग, बेसिंगला सुद्धा स्टाईल खूप विचार करून लावली आहे। आणि असं आहे बेसिंगचं भांडं। आणि इथं थोडं फर्निचर आहे, इथं साबण वगैरे सगळं असं बसून जातात। आणि इथं थोडंसं स्टीलचं हे छोटंसं रॅक लावलेलं आहे, त्याच्यात सगळं साहित्य व्यवस्थित बसतं। आणि तसंच इथं लगेचच आहे मास्टर बेडरूम। तर तुम्ही बघू शकता, एंट्रीलाच इथं कपाट घेतलेलं आहे, त्यानंतर मस्त अशा कलरचे पडदे लावलेले आहेत। आणि हा आहे बघा बेड, बेडला सुद्धा थोडीफार अशी डिझाईन केलेली आहे। आणि इथंच आहे बाथरूम। आणि साईडलाच लगेचच इथं आहेत पोटमाळे। आणि इथं सुद्धा अशी थोडीफार POP केलेली आहे बरं का, तुम्ही बघू शकता। शूटिंग मी खूप गडबडीत करत आहे, म्हटलं चला रोज दाखवायचं म्हणते, पण काय दाखवायला काय वेळच भेटेना। आणि हे आहे बघा कपाट, तो आहे ड्रेसिंग टेबल वगैरे आहे साईडला। आणि मास्टर बेडरूममधून बाहेर आलं का लगेचच इथं आहे मुलांचं बेडरूम। तर मुलांचं बेडरूमसुद्धा थोडंफार डिझाईन केलेलं आहे, इथं काही एवढं जास्त वगैरे डिझाईन नाही आहे। तर इथं घड्याळ आहे आणि मुलांच्या
रूममध्ये असं POP केलेलं आहे पिंक कलरचं. तर त्यांना आवडलं नाही, थोडे चिडचिड करत होते, पण म्हणलं ठीक आहे. ते म्हणतात की मुलींचा कलर असतो, पण मी मला जाऊ दे बाळा, मला आवडला आहे, असू दे, म्हणून त्यांना समजून सांगितलं मी. तर मस्त अशी गॅलरी आहे मुलांच्या रूमला. कधी गॅलरीमध्ये बसू वाटलं तर एक चेअर ठेवलेली आहे. सध्या त्यांनी दप्तर ठेवलं त्याच्यावरती. आणि इथं आहे मुलांचं कपाट. सगळ्यात जास्त तर ना कोण पण पाहुणे आले तर आमची ही गॅलरी सर्वांना खूप आवडते. तर गॅलरीमध्ये अशी स्टाईल बसवलेली आहे लाकडी कलरची, आणि इथं वरती अशी आहे, आणि थोडे इथं काचा वगैरे शिसे वगैरे बसवलेले आहेत, आणि स्टीलमध्ये सगळं हे केलेलं आहे बरं का. आणि इथं पण थोडीफार लाईट वगैरे अशी लावलेली आहे, संध्याकाळची लागते. आणि त्यानंतर अशी POPमध्ये पण केलेली आहे. रात्रीचं एवढं व्यवस्थित काय दाखवता येईना मला. आणि खरं तर हा व्हिडिओ ना मी हळदी कुंकाच्या दिवशी काढलेला आहे, कारण बायका वगैरे हळदी कुंकाला आलं का कसं असतं, ते हळदी कुंकू सोडून ते किचन कसं आहे किंवा ते बेडरूम हॉल कसं आहे तेच बघतात. त्यामुळे थोडीफार मी आवरावरी केली आहे, एवढी जास्तीची नाही. तर असं आहे माझं घर. आणि माझ्या ह्या घराचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.